घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 16 ते 17 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्याला जाळ्यात फसवण्यासाठी जानकी, ऋषिकेश आणि सारंगने मिळून नाटक केलेले असते. सारंगच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे असे पोलीस घरी येऊन सांगतात. जानकी, ऋषिकेश आणि ऐश्वर्या हे पोलीस स्टेशनला डेड बॉडी पाहण्यासाठी जातात. सारंगची डेड बॉडी तिथे पाहून ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत असते. तिला खूप वाईट वाटत आहे असं ती जानकी आणि ऋषिकेशला दाखवत असते. ऐश्वर्या बाहेर येऊन नाचत असते. आता तिला रणधीमेंची प्रॉपर्टी एकटीलाच मिळणार असते म्हणून ती आनंदाने नाचत असते. तेव्हा तिथे ऋषिकेश येतो. तो तिला म्हणत असतो, सारंगने मला सांगितलं आहे, सगळी प्रॉपर्टी तू तुझ्या नावावर केली आहेस, पण त्यातला एकही रुपया मी तुला मिळू देणार नाही. ऋषिकेशचं बोलणं ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो. तिला आता टेन्शन आलेली असते. इकडे जानकी आणि ऋषिकेशचा प्लॅन यशस्वी होत असतो. जानकी म्हणत असते, आता ऐश्वर्याच्या पापांचा हिशोब सुरू. द्या टाळी. सारंग उठून जानकीला टाळी देतो. ऐश्वर्या त्यांच्या जाळ्यामध्ये फसल्यामुळे ते तिघेही खूप हसत असतात. ऋषिकेश ऐश्वर्याला तिथे परत येताना पाहतो. तो लगेच सारंगला इशारा करून झोपायला सांगतो. जानकी आणि ऋषिकेशही ऐश्वर्याला पाहून रडण्याचं नाटक करत असतात. ऐश्वर्याला कळत नसते हे नक्की नाटक करत आहेत की खरंच ह्यांना वाईट वाटत आहे. ऐश्वर्या त्यांच्या जाळ्यामध्ये फसलेली असते. तिला खरंच वाटत असते सारंग या जगामधून निघून गेला आहे म्हणून. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.